नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आपल्याला पैसे काम करून कमवावे लागतात, परंतु मित्रांनो पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत। इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग करून, जसं भारत सरकार पैशाची निर्मिती करतं, कारण सरकारच्या पैसे तयार करायच्या फॅक्टरी आहेत। नाशिकला पण आहे, नोटा, नाणी, कॉइन वगैरे। हे फॅक्टरी आहे सरकारची। सरकारच नोटा छापू शकतं, दुसऱ्या कुणालाही अधिकार नाही नोटा छापायचा। परंतु मित्रांनो, नोटा प्रिंट केल्यानंतर नोटा वाढतात ना, आणि वाढवण्यासाठीच प्रिंट केल्या जातात। मित्रांनो, चलन हे फक्त भारत सरकारच तयार करू शकतं आणि वितरित पण करू शकतो। परंतु मित्रांनो, आपल्याला पैसे निर्मिती करता येतं कायदेशीररित्या। ते कुठं? LIC ऑफ इंडियामध्ये। कसं सांगतो मित्रांनो, आपण बचत केली, समजा 1 लाख रुपये भरले तर आपल्याला 70,000 रुपये एक्स्ट्रा मिळतात, म्हणजे बोनस। आणि 15 लाखाचा रिस्क कव्हरेज, म्हणजे जे 15 लाख भरलेलेच नसतात, फक्त 1 लाख रुपये भरलेत, म्हणजे भारत सरकार नोटा प्रिंट करतं, परंतु जेवढ्या केल्या तेवढ्याच असू शकतात ना नोटा। इथं तसं नाही, पैशाची निर्मिती होते। म्हणजे 1 लाख टाकलेत तर 1,70,000, आपण टाकले 1 लाख, परंतु 1,70,000 तयार होतात। आणि ॲडव्हान्स गॅरंटी किती आहे? 15 लाख आणि 30 लाख, जे की आपण ज्यावेळेस आपण काम करू शकत नाही, आपली वाईट परिस्थिती झाली, डिसेबिलिटी, डेथ, डिसीज, अशा परिस्थितीमध्ये 15 लाख किंवा 30 लाख रुपये आपण देतो। मित्रांनो, हा एक पैसे कमवण्याचा मार्ग आहे। मित्रांनो, बऱ्याच व्यक्तींना सगळ्या बाजूने आपण अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाही की हा एक पैसे कमवायचा मार्ग आहे आणि गॅरंटेड आहे। सरकार जसं नोटा प्रिंट करतं तसंच आहे ना, शेवटी वाढतात नोटा ना। सरकारनं समजा जेवढ्या प्रिंट केल्या तेवढंच राहतं ना, इथं तसं नाही। तुम्ही 1 लाख जर सेव्ह केले LIC ऑफ इंडियामध्ये लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसीमध्ये, तर तुम्हाला 1,70,000 रुपये तयार होतात एका वर्षात। जसं शेतकरी काय करतो, 1 किलो बियाणं जमिनीत पेरतो ना, तेव्हा 100 किलो 200 किलो होईल, हे एक आशा आहे, गॅरंटी नाही। परंतु मित्रांनो, इथं गॅरंटेड पैसे वाढतात आणि पैसे वाढवणं गरजेचं आहे। मित्रांनो, जसं आपण रोज कामाला का जातो? कारण कमवलेले पैसे पुरत नाहीत। जसं साठवलेलं धरणातलं पाणी दरवर्षी पाऊस पडायला पाहिजे आणि धरणात साठवलं पाहिजे, ते धरणातलं साठवलेलं पाणी पुरतं का? 1 वर्ष आपण कसं तर ॲडजस्टमेंट करून भागवतो, दुसऱ्या वर्षी पाऊस पडायला पाहिजे, धरण अडवलं पाहिजे। तसंच आहे, आपण पैशाची निर्मिती केली पाहिजे आणि कायदेशीररित्या। आणि ही भारत सरकारची संस्था आहे। मित्रांनो, पैसे टाकले की वाढतात आणि जास्त गॅरंटी मिळते, जे की भरलेले नसतात। 15 लाख आपण भरलेत का? 1 लाख भरलेत, आणि हे मंथली पण आपण भरू शकतो 8,000 रुपये। म्हणजे 8,000 भरले की आपल्याला एका वर्षाचे आपण 1 लाख भरतो आणि आपल्याला 70,000 रुपये बोनस मिळतो। आणि काही दुर्घटना घडली तर 15 लाख किंवा 30 लाख। मित्रांनो, पैसे नेहमी लागत असतात आणि पैसे बचत केली आणि LIC ठेवले तर नक्की वाढतात, गॅरंटेड आणि पेपरवर लिहून आहे। आणि काय होतं, हे पैसे वापरता पण येतात आपल्याला लोनच्या माध्यमातून। म्हणजे शेवटी पैसे वाढवतो कशासाठी? माणूस खर्च करण्यासाठी, गरजा भागवण्यासाठी, आणि इथं वाढतात पण। म्हणजे पैसे वाढतात पण आणि खर्च करायला पण मिळतात, लिक्विडिटी आहे। प्रॉपर्टीमध्ये सोनं, चांदी, घर, जागा, जमीन, लिक्विडिटी नाही मित्रांनो। 40 लाखाचा फ्लॅट घेतला तर आपल्याला 1,00,000-2 लाख रुपयेसुद्धा कसं काढणार? का भिंत एक विकणार का? बाथरूम विकणार का? आणि ज्यावेळेस पूर्ण प्रॉपर्टी आपल्याला सेल करावं लागतं त्यावेळेस योग्य किमतीला विकत नाही। हे मार्केटचा रूल आहे मित्रांनो। ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे त्यावेळेस तुमची वस्तू योग्य किमतीला विकत नाही, आणि काय होतं, ब्लॉक होतं। प्रॉपर्टीचे रेट वाढतात तो भाग वेगळा आहे, परंतु आपल्याला लिक्विडिटी राहत नाही। लिक्विडिटी इन्व्हेस्टमेंट म्हणजे LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी। आयुष्यभर पैसे मिळतात मित्रांनो, आयुष्यभर इन्शुरन्स, आयुष्यभर आपल्याला वाढीव इन्शुरन्स, दरवर्षी इन्शुरन्स वाढतो। प्रीमियम आपण सेम भरतो, परंतु इन्शुरन्स दरवर्षी वाढतो आणि पैसे दरवर्षी मिळतात आणि भरलेले पण वाढतात। म्हणजे असे आपल्याला किती तर अनलिमिटेड बेनिफिट होतात मित्रांनो। त्यासाठी आपण हे पॉलिसी घेणं गरजेचं आहे मित्रांनो। आपण पैशाचे ॲग्रीमेंट करतो, आज मार्केटमध्ये कामाचं ॲग्रीमेंट मिळत नाही, आणि पैसे जनरेट केले पाहिजेत, इन्क्रीज केले पाहिजेत, वाढवले पाहिजेत। नाही वाढवले पैसे तर वाढत्या महागाईनुसार आपल्याला पैसे पुरत नाहीत। म्हणून तर आपण बँकेत लोन काढण्यासाठी जातो ना,
कुठलंही लोन, व्हेकल लोन, पर्सनल लोन, हाऊसिंग लोन, मोबाईलसाठी लोन, फर्निचर लोन, लोनचे किती प्रकार आहेत. हे आपल्याला पैसे कमी पडले की कर्ज म्हणून घ्यावं लागतं. गरजा तर कंपल्सरी असतात, परंतु इन्कम नसतं. आणि इन्कम जनरेट करायचं काम LIC ऑफ इंडिया आहे. इन्कम जनरेट होतं आणि सिक्युरिटी मिळते. जसं आपण घरातल्या वस्तूला आपण कुलूप लावतो, दारावर दार लावतो, लॉक लावतो, चांगल्या क्वालिटीचं लॉक लावतो, गोदरेजचं, वॉचमॅन ठेवतो, कॅमेरे लावतो, हे सगळं सिक्युरिटी आहे. भारत सरकारसुद्धा मिलिटरीला एवढा खर्च करतो, सिक्युरिटी आहे ना. ओन्ली सिक्युरिटी, प्रॉडक्ट नाही, प्रोडक्शन फॅक्टरी नाही मित्रांनो. जसं बँकेमध्ये लॉकर असतात ते काय सिक्युरिटी आहे. जसं गाड्याला आपण कुलूप लावतो ते सिक्युरिटी आहे मित्रांनो. सिक्युरिटीसाठी पैसे खर्च करावे लागतात. LIC ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटी फ्री मिळते आणि आपण भरलेले पण पैसे वाढतात. असं होत नाही कुठं. जसं घराला कुलूप लावलं म्हणून घरातल्या वस्तू वाढतात का? कारण आपण खर्च करतो ना त्याच्यावर. जसे LICत पैसे ठेवले तर काय होतात, पैसे वाढतात, पण सिक्युरिटी तर मिळते आणि पैसे पण इन्क्रीज होतात. मित्रांनो, आत्ता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. म्हणून लवकरात लवकर घ्या, हा प्लॅन बंद होणार आहे. आपल्याला कुठलंही चांगलं काम करण्यासाठी एक संधी असते मित्रांनो. त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. नाहीतर काय आपल्याला पश्चाताप होतो आणि पश्चाताप होऊन राहत नाही, नुकसान होतं मित्रांनो. म्हणून तर प्रत्येक माणूस काबाड कष्ट करतो, परंतु प्रत्येकाची सारखी प्रगती होत नाही. त्याचं कारण आहे. जसं एकच शाळा कॉलेज असतं, विद्यार्थी अभ्यास करतात, पण कोणाला कमी जास्त मार्क का पडतात? कारण आपण मन लावून जीव ओतून काम केलं पाहिजे, तर त्याचा रिझल्ट चांगला येतो. आणि कंटिन्युटी पाहिजे, सातत्य. बऱ्याच वेळा लोक काय करतात, सातत्य ठेवत नाहीत मित्रांनो. जसं सातत्य आपण जेवण करतो म्हणून आपण जिवंत आहे, गाडीत पेट्रोल टाकतो म्हणून गाडी चालते. सातत्य पाहिजे चांगल्या गोष्टीचं नेहमी, आणि चुकीच्या गोष्टी नाही करायला पाहिजे. आता काय झालं, कलियुगामध्ये चुकीच्या गोष्टी केल्या जातात. आम्ही बचत करा म्हणून सांगतो, लोक खर्च करून टाकतात. मित्रांनो, आपण जर आलेलं उत्पन्न जर पुरत नसेल आपल्याला, तर कुठं तर आपल्याला पुढे भविष्यात धोका निर्माण होणार आहे ना. आपण गंभीर्याने ह्याची दखल घेतली पाहिजे. खर्चावर कपात केली पाहिजे, खर्च कमी केला पाहिजे. पर्यायच नाही ना. आपल्याला उत्पन्न भरपूर मिळावं असं वाटतं, परंतु आपल्या हातात आहे का? परंतु खर्च करणं हातात आहे ना. पैसे खर्च कमी करणं आणि ते सेव्ह करणे, आणि ते पण योग्य ठिकाणी. योग्य ठिकाणी पैसे नाही ठेवले तर काय होतं, मग सेव्ह करूनसुद्धा फायदा होत नाही. कित्येक बँका बंद पडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात. LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे आणि लिक्विडिटी आहे पैशात. मित्रांनो, आपण पैसे इन्क्रीज केले पाहिजेत, कारण पैसे आपण कमवायला मर्यादा असतात ना. दिवस रात्र असतो. मला सांगा, दिवसभरात आपण जेवढं काम होईल तेवढंच आपण पैसे कमवणार, परंतु सेव्हिंग करून आपल्याला ॲडिशनल इन्कम कमवता येतं आणि ॲडिशनल गॅरंटी. आपल्या जबाबदाऱ्या चुकत नाहीत मित्रांनो, परंतु आपण त्यासाठी प्लॅनिंग केलं तर आपल्या जबाबदाऱ्या पण चांगल्या पार पडतात आणि पुढच्या पिढीला चांगले दिवस येतात. चांगले वाईट दिवस आपल्या हातातच असतं मित्रांनो. केलं तर कुठली गोष्ट होते, नाही केलं तर होणार नाही. आणि माइंडसेट चांगला पाहिजे, विचार चांगले पाहिजे, क्लीन. बरेच लोक चुकीचे विचारानंच लोकांचं नुकसान होतं. नको त्या कसं आहे, तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेऊन आपण काम केलं पाहिजे. जसं आजारी पडल्यावर आपण डॉक्टरकडे का जातो? कारण आपल्याला कुठलं औषध लागणार आहे आणि कुठली ट्रीटमेंट घ्यायची ते एक निदान करण्यासाठी. त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात आणि त्याच्यातनं कधीकधी त्याच्यातनं पण रोगाचं निदान होत नाही. असं होतं का नाही मेडिकल लाईनमध्ये? परंतु फायनान्शियल लाईनमध्ये असं नाही मित्रांनो. गॅरंटेड ट्रीटमेंट, आणि हे काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. एखाद्या भावाचं काही दुर्दैव झालं तर दुसरा भाऊ ते पूर्ण फॅमिली सांभाळायचा. आता तसं राहिलेलं नाही मित्रांनो. सिंगल फॅमिली झालेली आहे आणि आत्ता इन्शुरन्स हीच खरी ताकद आहे. ज्याच्याकडं मोठा इन्शुरन्स आहे त्याला काहीच धोका नाही, भीती नाही. कारण काही नाही घडलं तरी आपल्याला पैसे वाढून मिळणार आहेत. म्हणजे आपल्या गरजेला आपल्याकडं तयारी आहे. कुठलंही तुम्ही प्लॅनिंग जर व्यवस्थित कराल तर सक्सेस जास्त असतो, यशस्वी होतो माणूस आणि जीवनात आनंद तयार होतो. आता बघा ना, एक माणूस फाशी घेतो, एक माणूस ट्रीटमेंट घेतो हॉस्पिटलमध्ये. असं का घडतं? कारण कर्म तपासा, आपण काय केलं आहे. मला सांगा, गुन्हेगार वगैरे लोक सुसाईड करायचा प्रयत्न करतात, काही जेलमध्ये आत्महत्या करतात. म्हणजे हे वेळ काय येते? कारण ज्यावेळेस तुम्ही अत्याचार अन्याय करता, चुकीचं काम करता, त्यावेळेस तुम्ही मनाला थांबवलं पाहिजे, ॲक्शन केली नाही पाहिजे. कधी कधी बघा, जास्त राग आला तर आपण शांत बसायचं. रागामध्ये ॲक्शन जर उचलली तर ते घातक ठरू शकते. म्हणून तर हे मोठे मोठे जे गुन्हे घडतात हे रागामुळेच घडतात ना. नंतर नॉर्मल झाल्यावर त्यांच्या पण लक्षात येते आपण चूक केली, परंतु सजा होती आणि आपली बदनामी पण होती. मित्रांनो, चुकीचं कार्य केलं ना तर कायदे कानून सोडा, आपलं कर्म जर श्रेष्ठ असेल तर नक्की आपण यशस्वी होतो
आणि सगळ्यासाठी फायदा आहे, समाजासाठी, देशासाठी, सगळ्यासाठी. तर आता आपण पैसे कमवतो परंतु बचत करत नाही आणि केली तर चुकीच्या ठिकाणी. हे आपण हे कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे. चुकीच्या ठिकाणी लालचीपोटी म्युच्युअल फंडात जास्त पैसे मिळतात, कुठं तर मल्टी मार्केटिंग कंपनीमध्ये जास्त पैसे मिळतात. काही लोक नॅशनल बँकेपेक्षा 1-2% जास्त मिळतात म्हणून आपण पतपेढ्या किंवा कॉपरेटिव्ह बँकामध्ये ठेवतात. बँका बंद पडतात का नाही. मग शेवटी काय होतं, आपण जे काही गोष्टी करतो त्याचेच परिणाम आपल्या आयुष्यावर होतात. म्हणून आपण करतानाच जर व्यवस्थित केलं तर आपल्याला त्रास होत नाही. मित्रांनो, पैसे जनरेट केले पाहिजे. जसं मी म्हणतो ना, शेतकरी ज्वारी पेरतो आणि धान्य काढतो का नाही, दरवर्षी पेरणी करतो का नाही, ही कंटिन्यू प्रोसेस आहे. मुलं शाळेत दरवर्षी आपण पाठवतो का नाही, दरवर्षी शिकायला जातात, परीक्षा देतात. रेग्युलर प्रोसेस आहे. प्रगती ही रेग्युलर प्रोसेस आहे मित्रांनो. सातत्याने केलं पाहिजे आणि बचत केली पाहिजे. नाहीतर काय होतं, कमवायचं वय संपून जातं आणि आपले दिवस बदलत नाहीत. पिढ्यानपिढ्या काही लोक कमी उत्पन्न गटात आहेत, ते सुधारत नाही. त्याचं कारण आहे आपण खर्चाला प्राधान्य देतो. आलेले बरेच लोकांना पैसेच पुरत नाहीत. मित्रांनो, हा आपला पर्सनल प्रॉब्लेम आहे. आपल्या जिम्मेदारी तर फिक्स आहेत, ते काही चुकणार नाहीत. परंतु आपण पळवाट कधी काढू नये, त्यासाठी लढलं पाहिजे. जसं एखाद्या मॅच खेळताना आपण जर मन लावून आपण जर स्किलनं जर मॅच खेळली तर काय होईल, यश मिळण्याची शक्यता असते ना. तसंच आहे जीवनामध्ये. आपण जर दुर्लक्ष केलं तर काय होईल, संकट वाढत जातं आणि संकटाच्या खाली माणूस दबून जातो आणि त्याचा सगळे फायदा घेतात. म्हणून आपण कधी स्ट्रॉंग बनलं पाहिजे. आपण स्ट्रॉंग आहे तर आपला कोणी दुरुपयोग करून घेणार नाहीत. आता कर्ज आपण काढतो तेव्हा आपल्याला व्याज द्यावं लागतं का नाही, मग ते अगोदर पैसे ठेवले तर आपल्याला व्याज मिळतं. साधी गोष्ट आहे. बरेच लोक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. आणि पैसे कुठं ठेवायचे, जिथं लॉकिंग सिस्टम आहे तिथं. जसं आपण पैसे लॉकरमध्ये का ठेवतो, लॉक म्हणजे कोणालाही काढता आले नाही पाहिजे, तसंच पैसे लॉकिंगमध्ये ठेवले पाहिजे. परंतु आजकाल काय असं झालं आहे, लोकांना लॉकिंग नको आहे आणि पैसे तर वाढले पाहिजे. असं कसं होतं, तेव्हा जमिनीमध्ये बीज टाकलं जातं तेव्हाच धान्य येतं ना. झाड कधी येतं आणि सावली आणि फळ देतं कधी, जमिनीमध्ये बीज टाकलं पाहिजे, त्याग केला पाहिजे ना. तसं नोटा ठेवल्यावरच नोटा वाढतात ना. आता पैसे ठेवायला नको वाटतं आणि पैसे वाढले पाहिजे असं कसं होईल. आणि मित्रांनो, काय होतं, आपल्या जबाबदारी आहे ना दिवसेंदिवस वाढत असतात. दुसऱ्या साईडला पैसे कमवायचं वय कमी होतं आणि आपल्याला शेवटी कळायला लागतं. परंतु त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते आणि आपल्याला कर्ज काढावं लागतं किंवा व्याजानं जास्त काढावं लागतात पैसे आणि बराच उत्पन्नाचा भाग दुसऱ्याच्या खिशात जातो. म्हणून नेहमी पैसे जनरेट केले पाहिजेत, निर्मिती केली पाहिजे पैशाची. पैसे टाकले की पैसे वाढतात ना. जसं सरकार नोटा छापतं तसं आपल्या नोटा छापायचा अधिकार नाही ना, आपण नोटा छापू शकत नाही ना. परंतु नोटा छापल्यासारखे इन्क्रीज होतात ना आपण बचत केल्यावर आणि अनेक फायदे मिळतात. टॅक्स फ्री पैसे मिळतात, इन्शुरन्स कवर मिळतं, लागेल तेवढेच पैसे वापरायला मिळतात. आणि आपण ज्यावेळेस आपली नोकरी थांबते, आपण करू शकत नाही वयाच्या 60 नंतर, आपल्याला तेच पैसे आपल्याला रेग्युलर इन्कम म्हणून वापरता येतात, आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाला वापरता येतात. मित्रांनो, बचत केली पाहिजे. आणि LIC ऑफ इंडियामध्येच का करायची, सक्तीची बचत आहे. आणि LIC ऑफ इंडिया ही लाँग टर्म मदत करणारी संस्था आहे. जिंदगी के साथ जिंदगी के बाद आपण म्हणतो, आपण असतानाही पैसे मिळणार, नसल्यावर पैसे मिळणार. त्यासाठी LIC ऑफ इंडियामध्ये बचत करा. आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे मित्रांनो, हा बंद होणार आहे. आपण जर बचत नाही केली तर पैसे कमवायचं वय संपून जाईल आणि आपल्याला शेवटी कळायला लागेल की आपण चूक केली आहे. रिटायरमेंटच्या वेळेस कळून उपयोग आहे का. वेळ जाण्याच्या अगोदर आपण कुठली गोष्ट केली तर नक्की फायदा होतो. हे पेपरवर आम्ही लिहून देतो. म्हणून लवकरात लवकर बचत करा. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन बंद होत आहे. पूर्वी बघा, मनी बॅक पॉलिसीमध्ये 5-5 वर्षाला पैसे द्यायचं आपण. फक्त 20 वर्षाची पॉलिसी असेल तर 3 वेळा द्यायचं, 5-5 वर्षाला. आता वर्षाला पैसे मिळतात. आणि मनी बॅक पॉलिसीमध्ये आयुष्यभर पैसे मिळत नाहीत, ह्याच्यात आयुष्यभर पैसे मिळतात. आयुष्यभर इन्शुरन्स मिळतो. टर्म इन्शुरन्ससुद्धा वयाच्या 80 नंतर काम करत नाही. परंतु हे लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे ना, उमंग, जीवन उमंग आणि जीवन उत्सव असे 2 प्रकारचे प्लॅन आहेत. उमंगमध्ये 8% इंटरेस्ट देतो आपण आणि उमंगमध्ये उत्सवमध्ये 10% देतो. उत्सवमध्ये कॅपिटल वाढत नाही, इन्शुरन्स कवर वाढत नाही, पैसे भरायचा पिरियड संपल्यानंतर फिक्स राहतं म्हणून 10% आहे. आणि उमंगमध्ये आपल्याला 2% कमी वाढतात, परंतु आपलं कॅपिटल वाढत असतं, इन्शुरन्स कवर वाढतं लाईफ टाईम. त्याच्यामुळे उमंगला 8% आहे. आणि हे गॅरंटेड प्लॅन आहेत मित्रांनो. गॅरंटेड प्लॅन गरजेचे आहेत सध्याच्या काळामध्ये. का सांगतो, जबाबदाऱ्या गॅरंटेड आहेत, ते चुकतात का. मग प्रॉडक्ट पण गॅरंटेड पाहिजे ना, तर आपल्याला फसवणूक होणार नाही. आपल्याला पाहिजे त्यावेळेस पैसे मिळतील आणि जास्त मिळतील. म्हणून जसं नोटाची निर्मिती सरकार करतं तसं आपण पैशाची निर्मिती करता येते. LIC ऑफ इंडियामध्ये बचत करा, पैसे वाढतात. नोटा छापायचा अधिकार कुणालाच नाही, मला सांगा, फक्त सरकारला आहे.
परंतु आपल्याला तसंच आपल्याला पैशाची निर्मिती करता येते ना सेविंगच्या माध्यमातून. आपण जर पैसे ठेवले तर काय होतात, पैसे वाढतात ना आणि खर्चावर नियंत्रण येतं. खर्च कंट्रोल करणं गरजेचं आहे मित्रांनो. बऱ्याच व्यक्तीला पगार भरपूर असतो परंतु पैसे शिल्लक राहत नाहीत. म्हणजे आपण आपलं प्लॅनिंग कुठं तर चुकतं आणि कोणी तर सांगणारा पाहिजे ना, ऐकलं पाहिजे वेळेत. वेळ वाया घालवल्यानंतर आपल्याला नुकसानीशिवाय काय राहत नाही आपल्या हातात. पश्चाताप पण होतो. मानसिक तणाव कधी निर्माण होतं, आपण वेळेच्या अगोदर काम नाही केलं. कुठल्याही वेळेच्या अगोदर काम केलं तर नक्की फायदा होतो. आणि LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी लवकर घ्या. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. फोन करा, लवकर पॉलिसी घ्या. काय होतं, आपण जेवढ्या लवकर, जसं नोकरी जेवढ्या लवकर लागली तर आपल्याला पगार चालू होतं ना, तसं इन्कम मिळायला चालू होतं. आणि ही लाईफ टाईम आहे मित्रांनो. आपला आयुष्याचा आतापर्यंत वेळ निघून गेला, ठीक आहे, आपल्याला माहिती नव्हतं, आपण ॲक्शन उचलली नाही, चुका झाल्या. मागचं काळ काढण्यापेक्षा भविष्य कधीच धोक्यात येऊ देऊ नका. कारण जे झालं ते झालं. इथून चांगली सुरुवात केली पाहिजे तर नक्की पुढे फायदा होईल. हे पेपरवर लिहून आहे. म्हणून लवकरात लवकर फोन करा आणि हा प्लॅन घ्या. पैशाची बचत केली पाहिजे मित्रांनो. किती कमवता ह्याला महत्त्व नाही, किती तुमच्याकडं आहेत आणि कुठं ठेवलेत ह्याला महत्त्व आहे. जसं आपण घराला कुलूप लावतो, का लावतो, घराच्या दारावर दार लावतो, का लावतो, सेफ्टीसाठी ना, सुरक्षा. इथं सुरक्षा पण मिळते आणि पैसे पण वाढतात. घरातल्या वस्तू आपण सुरक्षा केली म्हणून आपले वस्तू वाढतात का, पण इथं वाढतात ना. कम्पेअर करा ना तुम्ही, किती फायदा आहे. आणि हे अभ्यास केल्यानंतर लक्षात येते फायदा आहे की तोटा आहे. बरेच लोक काय करतात, वरवरनं विचार करतात, त्यांना वाटतं ह्याच्यात काही फायदा नाही. ते पूर्ण आपण अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल की फायदा आहे का तोटा आहे. LIC असं प्रॉडक्ट आहे मित्रांनो, तुमच्या पूर्ण प्रत्येक पावलोपावली जीवनात तुम्हाला मदत करणार आहे. पैशाची गरज पडली की पैसे मिळणार आहेत. काही देऊ न करू, काही दुर्घटना घडल्या तर पैसे पुढचे पैसे देतो आपण, लिहून देतो आज पेपरवर. असं कुणीच करत नाही. भरलेले पैसे देत नाहीत बँका. कितीतरी बँका बंद पडतात. आज मार्केटमध्ये उसनवार दिलेले पैसे, व्याजाने दिलेले पैसे परत येत नाहीत. आणि आपण इथं ठेवलेले पैसे कधीही वापरता येतात. म्हणून ही सुरक्षित साधन आहे. सरकारची गॅरंटी आहे आणि गॅरंटेड लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे. लवकर घ्या, मला फोन करा. ओके, थँक्यू.